नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात कोणती पुस्तके वाचावीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच उमेदवारांच्या मला कमेंट सुद्धा येत असतात। तर आपण याआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे की पोलीस भरतीसाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी, त्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं। त्याचबरोबर आज एक आपण जे स्पेशल तुमचं बुक आहे जे की ठोकळा आहे त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे मी एक जवळपास येणाऱ्या मागच्या 15 दिवसामध्ये आणि 15 दिवसाचं ॲनालिसिस करून जे पुस्तक आहे किंवा ठोकळा आहे त्या ठोकळ्यामध्ये नेमकं काय आहे पोलीस भरतीसाठी विशेष हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक पुस्तक दाखवतो। त्यामध्ये खूप छान पद्धतीने तुमच्या पोलीस भरतीसाठी जे काही मटेरियल पाहिजे ते खूप छान पद्धतीने यामध्ये दिलेले आहे। विचारलेले प्रश्न मागच्या वर्षी विचारलेले किंवा इथून मागे जेवढे काही पोलीस भरतीचे प्रश्न आहेत ते प्रत्येक घटकावरती विचारलेले प्रश्न, त्यानंतर त्यामध्ये विशेष पोलीस भरती संदर्भात माहिती, हे सर्व माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला आज मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जसं की तुम्हाला दिसतंय संपूर्ण नवीन सुधारित आवृत्ती व विस्तारित आवृत्ती पोलीस भरतीच्या आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे घटकानिहाय विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेले आहे। हे जे पुस्तक आहे पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन, मराठी व्याकरण, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, संगणक, अंकगणित आणि चालू घडामोडी, याचे जे लेखक आहेत ते आहेत उमेश रूपनवर, सह्याद्री करियर अकॅडमी बारामती। आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला सांगतो मी। यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व जे तुमचे पोलीस भरतीचे विषय आहे ते सर्व यामध्ये आहे। आता घटकानिहाय यामध्ये तुम्हाला सविस्तर याची माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला मराठी व्याकरण जे आहे 25 मार्काला आहे ते सर्व घटक यामध्ये दिलेले आहे। आता घटक दिल्यानंतर त्यावरती त्या घटकाविषयी माहिती, त्याचबरोबर त्या घटकावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते प्रश्न, प्लस इथून मागे जेवढेही पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे ते सर्व प्रश्न यामध्ये दिलेले आहेत। आता यामध्ये आपण बघूया। आता पुस्तक खरेदी कसं करायचं तेही सुद्धा तुम्हाला मी सांगतो। या ठिकाणी त्या ठिकाणी संपर्क दिलेले आहेत। याची जी प्राइस आहे 500 रुपये, ते तुम्हाला डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क केल्यावर, किंवा मग बुक स्टॉलवरती तुम्हाला काही डिस्काउंटमध्ये हे पुस्तक मिळू शकतं। या ठिकाणी पुस्तक मागणीसाठी संपर्क सुद्धा आहे। आता यामध्ये वैशिष्ट्य काय या पुस्तकाचं ते बघूया। आता यामध्ये बघा, जेवढेही तुमचे पोलीस भरती संदर्भात नवीन जो GR आहे जानेवारी 2019चा, त्या संदर्भात जे काही अपडेट आहे त्या शारीरिक पात्रता असेल तुमची, त्यानंतर जे काही घटक आहे आरक्षण असेल, त्यामध्ये शारीरिक मोजमापातील सवलती असेल, वयोमर्यादा असेल, ह्या सर्व घटकाची यामध्ये तुम्हाला विशेष माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर बँड पोलीस दलात जी बँड पोलीस दल आहे त्यासाठी कोणकोणती पात्रता लागते ती पात्रता दिलेली आहे। त्याचबरोबर शारीरिक पात्रता, त्यानंतर आरक्षण, कोणत्या समाजाला किती आरक्षण मिळालेलं आहे हे सुद्धा आहे। हे जनरल माहिती झाली। आता आपण बघूया नेमक्या पुस्तकामध्ये काय। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता पहिला जो घटक आहे तो आहे मराठी व्याकरणाचा। आता मराठी व्याकरण जो पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये यामध्ये जी काही डिस्क्रिप्टिव्ह माहिती आहे ती डिस्क्रिप्टिव्ह माहिती दिलेली आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह माहिती दिल्यानंतर यावरती तुम्ही बघू शकता त्यानंतर त्या प्रकरणाच्या शेवटी पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा या घटकावर विचारलेले प्रश्न, या घटकावरती आता जेवढे वर्णमाला हा प्रकरण आहे, एकंदरीत वर्णमालेवरती मागे पोलीस भरतीमध्ये जेवढे प्रश्न विचारलेले ते सगळे यामध्ये अपडेट केलेले आहेत। उमेश रूपनवार सरांनी सर्व अपडेट केले। अशाच पद्धतीने एकंदरीत जे पुस्तक आहे ते पुस्तक खूप छान आहे। प्रत्येक प्रकरण आहे उभ्यान्वये अव्यय, त्यावरती विचारलेले पोलीस भरतीला प्रश्न, म्हणजेच प्रत्येक घटकावरती अशाच पद्धतीने समोरही काही आहेत, मराठी असेल किंवा मग अंकगणित असेल, सर्व विषयाचे जे घटक आहे यामध्ये सविस्तरपणे मांडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। अंकगणितात सुद्धा तसंच, जे की मागे विचारलेले गणित आहेत ते सर्व, बुद्धिमत्ता सुद्धा तसंच आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता बुद्धिमत्तेचं एक प्रकरण आहे कालमापन। आता कालमापनावरती या ठिकाणी त्यांनी कालमापनची माहिती दिली, त्यानंतर यामध्ये नमुना प्रश्न दिलेत आणि नमुना प्रश्न दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा या घटकावर विचारलेले प्रश्न, यामध्ये जेवढेही मागे झालेले पेपर आहेत 2016ला असेल, 2018 असेल, सर्व यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये अपडेट केलेले आहेत। तसंच GK मध्ये जे घटक आहे सर्व घटकाचा यामध्ये समावेश केलेला आहे। आता यामध्ये पोलीस भरती संदर्भात आणि पोलीस प्रशासन संदर्भात एक महत्त्वाचं जे अपडेट आहे ते अपडेट सुद्धा यामध्ये अपडेटेड पुस्तक आहे। राज्यातील पोलीस प्रशासन तुम्ही जर एवढं वाचलं तर याबाहेर तुम्हाला वाचण्याची गरज नाही। आता यामध्ये बदल काय आहेत बघा। या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 11 ठिकाणी पोलीस आयुक्तालय असून ती खालीलप्रमाणे आहेत। आता 11 दिलेले। त्याचबरोबर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय या परिसरासाठी स्वतंत्र आयुक्तालय,
निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे आणि हे महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय असेल. अशा पद्धतीने एकदम अपडेटेड पुस्तक आहे. पोलीस प्रशासन यावरती जे प्रश्न आहे, आतापर्यंत विचारलेले प्रश्न, या ठिकाणी सर्व पोलीस गटासंदर्भात माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा राज्य राखीव पोलीस गट कोणकोणते आहेत, त्यांच्या स्थापना, त्यानंतर लोहमार्ग पोलीस संदर्भातही माहिती दिलेली आहे. बाकीचे परिक्षेत्र किती आहेत, ग्रामीण पोलीस परिक्षेत्र या ठिकाणी दिलेली आहे. पोलीस प्रशासनातील महत्त्वाचे विभाग आहेत, त्यानंतर ACB असेल, SRPF असेल, सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पोलीस स्टेशन, पोलीस प्रशिक्षण केंद्रे कुठे कुठे आहेत, त्यानंतर पोलीस खात्याशी संबंधित जे काही या ठिकाणी लॉंग फॉर्म म्हणतो आपण, पूर्ण रूप म्हणतो त्याला, ते सुद्धा दिलेले आहे, संक्षिप्त रूप आणि पूर्ण रूप. त्यानंतर यामध्ये सर्व जवळपास महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख अगोदर कोण होते हे सर्व या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता पदाचे नाव आणि त्या संदर्भात विशेष माहिती, जसं की पोलीस महासंचालकापासून तर या ठिकाणी शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत त्यांच्या लोगो वगैरे कोणता असतो, हे जे प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जातात. आणि पोलीस प्रशासनावरती यावरती जे काही आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये, हे सर्व प्रश्न यामध्ये जवळपास ॲड केलेले आहेत. त्यामुळे पुस्तक जे आहे मित्रांनो, ते पुस्तक खूप छान आहे. तुम्ही जर अभ्यास केला, मी या जवळपास एक 15 दिवसापासून याचा ॲनालिसिस करतो आणि ॲनालिसिस केल्यानंतर मी तुम्हाला वापरण्याचं हे सजेशन देतो. या ठिकाणी बघा पूर्ण जी काही इतिहास असेल, इतिहासावरती प्रत्येक जे घटक आहे, आता इतिहासावरती यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जो आहे पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षा या घटकावर जे विचारलेले प्रश्न आहे, त्या ठिकाणी इतिहासावरती सर्व विचारलेले जे प्रश्न आहे या ठिकाणी दिलेले आहेत सर्व. आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आता इतिहासावरती एकंदरीत यामध्ये किती प्रश्न आहे ते बघूया आपण. यामध्ये बघा इतिहासावरती या ठिकाणी एकंदरीत जवळपास 400 प्रश्न दिले, 377 प्रश्न दिलेले, सर्व अपडेटेड आहे. त्याचबरोबर समाजसुधारक आहे, त्यांचं समाजसुधारक त्यांचे समाधीस्थळं वगैरे जे आहे, त्यानंतर प्रत्येक समाजसुधारकाची विशेष माहिती दिलेली जे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. अशा पद्धतीने एकंदरीत जे पुस्तक आहे ते खूप छान आहे. त्याचबरोबर यामध्ये मंत्रिमंडळासंदर्भातही माहिती दिलेली आहे, जे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जे भारताचं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर जे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे ते महाराष्ट्राचं मंत्रिमंडळही यामध्ये दिलेलं आहे. म्हणजेच हे जे प्रश्न आहे मंत्रिमंडळावरती एखादा सुद्धा प्रश्न जो आहे तो नक्कीच या पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हेही अपडेटेड आहे. आता तुम्हाला हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कुठलं आहे तर हे पुस्तक आहे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती येथील आणि लेखक आहे उमेश रुपनवर सर. आता या ठिकाणी या पुस्तकाची जी किंमत आहे ती किंमत आहे या ठिकाणी 500 रुपये. आता ही तुम्हाला डिस्काउंटमध्ये जे काही बुक स्टॉल असेल त्या ठिकाणी मिळू शकते, किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की ऑनलाईन मागवा तर या ऑनलाईन मागवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संपर्क दिलेला आहे, या संपर्कवरती तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता. आणि एकंदरीत ओव्हरऑल जर बघायचं असेल तर तुम्हाला बेसिक जी पुस्तक आहे ती मी अगोदरही सांगितलेली आहे आणि बेसिक पुस्तकानंतर हा एक अत्यंत छान पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी. तर तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही मागवू शकता, किंवा मग तुमच्या बुक स्टॉल जे आहे त्या बुक स्टॉलवर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर एकंदरीत जे पुस्तक आहे ते पुस्तक खूप छान आहे. आणि त्याचबरोबर बाकीची जी पुस्तकं आहे प्रत्येक विषयासाठी त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता सविस्तर त्यामध्ये कोणकोणती पुस्तक आहे. आणि हा एक 15 दिवसापूर्वी माझ्या वाचण्यामध्ये आलेलं पुस्तक 15 दिवसापूर्वीपासून. तर हे खूप छान पुस्तक आहे, नक्कीच खरेदी करा जर पोलीस भरती 2020चा अभ्यास करत असाल तर. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जो पुस्तक आहे तो खूप छान पद्धतीने रुपनवर सरांनी यामध्ये मांडणी केलेली आहे. तर मी तर म्हणेल की तुम्ही पोलीस भरती 2020ची जर तयारी करत असाल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करावं. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद.